आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी नागपुरातून। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। फहीम खानला या नागपूर हिंसाचार प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। फहीम खान हा मुख्य आरोपी आहे आणि फहीम खानला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। फहीम खान हा नागपूर पोलीस हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी आणि पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। फहीम खानला न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेले आहेत। हितेश, नक्कीच जगदीश, बघितलं गेलं तर नागपुरात जे महाल परिसरामध्ये जो हिंसाचार झालेला होता त्या घटनेचा जो मास्टर माइंड आहे त्याचं नाव आहे फहीम खान। याला 11 एप्रिल पर्यंत जे आहे आता न्यायालयीन कोठडी करता रवानगी करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत तो पोलीस कोठडी होता आणि दिवाणी सत्र न्यायालयाने जे कोठडी दिलेली आहे त्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की गणेशपेठ पोलिसांना केव्हाही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार जो आहे तो देखील इथे राखीव ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि विशेष म्हणजे फहीम खान यांच्यावर गणेशपेठ आणि तहसील आणि सायबर पोलीस या तीनही पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे पोलीस जे आहे स्टेशनच्या गुन्ह्यात सुद्धा त्याला अटक करू शकतात आणि कोर्टाच्या आदेशावरून इतर पोलीस स्टेशनमध्ये जे तपास चालू आहे ते जे अधिकारी आहे त्यांनी जे आहे पोलीस कोठडी घेऊ शकतात अशी माहिती जी आहे न्यायालयाने दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे उद्या नागपूर सत्र न्यायालयात फहीम खान याच्या जामीन अर्जावरही सुनावणी जी आहे ती होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे। मात्र हितेश, याआधी फहीम खान हा पोलीस कोठडीमध्ये होता। नागपूर हिंसाचाराला बांगलादेश कनेक्शन सुद्धा जोडलं जात आहे। पोलीस कोठडीमध्ये असताना त्याची ज्या वेळेस पोलिसांनी यावर कारवाई केली त्याच्याकडून काय अधिकची माहिती मिळाली का या संदर्भात? नक्कीच तपास सुरू असलेलं जगदीश, अजूनपर्यंत पोलिसांकडनं जी काही माहिती आहे, जी काही चौकशी चालू आहे ती अद्याप बाहेर ती आलेली नाही। तपासाचा जो भाग आहे ते सांगितल्यामुळे जे आहे पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कुठलीही जी माहिती आहे ती अद्याप बाहेर आलेली नाही। ठीक आहे, धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल।